नमस्कार. वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी अभ्यासक्रमात कोणकोणते घटक आहेत हे पाहूया. आज आपण मराठी भाषा ह्याच्यामध्ये असणारे घटक, उपघटक पाहूया. आकलन. आकलनमध्ये पहिला पॉइंट असणार आहे उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न. तर मुलांनी काय करायचं आहे? उतारा वाचायचा आहे. काळजीपूर्वक उतारा वाचला की उत्तर त्यातच असणार आहेत. योग्य तो पर्याय निवडा आणि योग्य त्या पर्यायाचा गोल असेल तो तुम्ही व्यवस्थित रंगवा. दुसरा पॉइंट असणार आहे कविता आणि त्यावर आधारित प्रश्न. कवितेचं सुद्धा असंच असणार आहे. शांतपणे कविता वाचा, त्यावर आधारित तुम्ही प्रश्न नीट समजून घ्या आणि उत्तर द्या. तिसरा घटक असणार आहे संवाद. संवाद वाचायचा आहे आणि संवादावर आधारित प्रश्न मुलांनी द्यायचे आहेत. चौथा घटक असणार आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. मुलांनो, सुसंगत वाक्याचा परिच्छेद वाचताना गडबड न करता सुरुवातीची सगळी दिलेली वाक्ये वाचून घ्या, त्याचा अर्थ लावा, कोणते शब्द तिथं व्यवस्थित बसतात हे बघा आणि मगच पर्याय निवडा आणि गोल रंगवा. त्यानंतर जाहिरातीवर आधारित प्रश्न असणार आहेत. शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हे तपासण्यासाठी आपल्याला आपण जे पहिलीपासून शिकतो ते सगळे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, त्याचबरोबर पिलूदर्शक शब्द म्हणजेच प्राणी आणि त्यांची पिलांची नावं, घरदर्शक शब्द म्हणजे कुठले प्राणी कुठं राहतात हे सांगणं, ध्वनिदर्शक शब्द याच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज, त्याच्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे म्हणी आणि 12वा घटक येतो तो म्हणजे वाक्यप्रचार. ह्या सगळ्याचा समावेश शब्द संपत्तीवरील प्रभुत्व यामध्ये केलेला आहे. मुलांनी पहिलीपासून बरेचसे शब्द जाणून घेतलेले असतील, समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाठ केलेले असतील, तर हे सगळे न विसरता लक्षात ठेवायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला एकत्रितरित्या आपल्याला एक लिस्ट सुद्धा पुस्तकामध्ये पाहायला मिळते. ती तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे आपला एकही मार्क जाणार नाही. आता त्यानंतर येतो तो म्हणजे कार्यात्मक व्याकरण. याच्यामध्ये काय येतं? वर्णमाला. वर्णमाला म्हणजे अ पासून न पर्यंत सगळी अक्षरं आणि त्याच्यावर जोड शब्द कोणते, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले. त्यानंतर येतो म्हणजे शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे. म्हणजे इथं परत एकदा तुम्हाला 12 कडी माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर 3 नंबरचा घटक येतो तो म्हणजे शब्दांच्या जाती. याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांचा समावेश होतो. आता तुम्ही ह्याच्या अगोदर सुद्धा नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे शिकलेलेच आहात. परत एकदा त्याच्यावर जास्त भर देणं अपेक्षित आहे. चौथा घटक येतो लिंग, वचन, काळ, विरामचिन्ह, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द, प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द याचा समावेश व्याकरण मध्ये केलेला आहे. चौथा भाग आहे तो म्हणजे भाषा विषयक सामान्य ज्ञान. याच्यामध्ये लेखक, कवी, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, तुमच्या धड्यातील सगळे धडे आणि त्याखाली असणारे लेखकांची नावं, त्याच्यानंतर कोणकोणत्या कविता आहेत त्यांची कवितांची नावं लक्षात ठेवा, त्याचे कवी कोण आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा. काही लेखक किंवा कवी ही टोपण नावानं लेखन करतात, ती टोपण नावं सुद्धा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर येतात ते म्हणजे खेळ आणि खेळाडू. दिनविशेष कोणते आहेत, विविध पुरस्कार, मोठ्या लोकांना मिळालेले पुरस्कार, वेगवेगळी पदवी असेल, एखादा किताब असेल, जसं टिळकांना लोकमान्य टिळक असं म्हटलं जातं, अशा पद्धतीची जी माहिती आहे ती सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, म्हणजे इथंही तुमचे मार्क जाणार नाहीत. आता आपण बघूया की गणित विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे. सुरुवातीला संख्याज्ञान. त्यामध्ये उपघटक आहेत आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, वाचन व लेखन. दुसरा घटक आहे 5 अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन. आता तुम्ही आतापर्यंत 3 ते 4 अंकापर्यंत संख्या तुम्हाला माहित झाल्या असतील. आता आपल्याला शिकायचंय ते म्हणजे 5 अंकापर्यंत.
5 अंकापर्यंत त्यांची मांडणी कशी असते, त्यांची अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी, हे सगळं आपल्याला या परीक्षेमध्ये उत्तरं द्यायची आहेत. चौथा घटक येतो म्हणजे दिलेल्या संख्यापासून लहानात मोठी संख्या तयार करणे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न, जसं की 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान 3 अंकी संख्या यांची बेरीज करा, वजाबाकी करा, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. पाचवा घटक येतो म्हणजे संख्यांचा चढता क्रम, उतरता क्रम आणि त्यांची तुलना. ही आता इथं तुम्हाला 6वा घटक येतो तो म्हणजे 1 ते 100 अंकावरील आधारित प्रश्न. मग याच्यामध्ये आणखीन काय काय समावेश होतो, तर समसंख्या असतात, विषम संख्या, 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. दुसरा घटक येतो म्हणजे संख्यावरील क्रिया. आता संख्यावरील क्रियामध्ये उपघटक कुठले कुठले येतात, तर बेरीज. आता ही बेरीज किती अंकापर्यंत असेल, तर 5 अंकी संख्यापर्यंत हातच्याची बेरीज असणार आहे. त्याच्यावरील शाब्दिक उदाहरणं सुद्धा समाविष्ट असणार आहेत. दुसरा घटक येतो तो म्हणजे वजाबाकी. 5 अंकी संख्यापर्यंत हातच्याची वजाबाकी, त्यावरील शाब्दिक उदाहरणं सोडवणं, हा सुद्धा तुमचा भाग आहे. तिसरा घटक येतो तो म्हणजे गुणाकार. 3 अंकी गुणिले 2 अंकी संख्यापर्यंत शाब्दिक उदाहरणे. याच्यासाठी तुम्हाला पाढे पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. चौथा घटक म्हणजे भागाकार. 3 अंकी भागिले 2 अंकी संख्यापर्यंत आणि त्याच्यावर असणारी शाब्दिक उदाहरणं सुद्धा तुम्हाला तयारी करून ठेवायची आहेत. पुढचा घटक येतो तो म्हणजे अपूर्णांक. अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचे अर्थ, वाचन, लेखन, तुम्हाला अपूर्णांक किती समजला जातो हे चेक केलं जाईल. दुसरा घटक येतो व्यवहारी अपूर्णांक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, त्यांचा चढता उतरता क्रम ठरवणं, या गोष्टींचा समावेश केलेला आहे. तिसरा घटक येतो तो म्हणजे अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि तुलना आणि त्याचे परस्पर रूपांतर. पुढचा घटक आहे चौथा, मापन आणि महत्व मापन. त्याच्यामध्ये उपघटक आहेत लांबी, वस्तुमान, धारकता, एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज आणि त्याच्यावर आधारित असणारी बेरीज, वजाबाकी, त्याचबरोबर शाब्दिक उदाहरणं सुद्धा आहेत. दुसरा घटक येतो म्हणजे कालमापन. म्हणजे ह्याच्यामध्ये तास, मिनिटं आणि त्याचे एकमेकांमध्ये रूपांतर करणं, मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर, एसटी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, किती वेळ लागला, कामाचे तास किती, अशा पद्धतीची गणितं असणार आहेत. तिसरा घटक येतो दिनदर्शिका. दिनदर्शिकेवर आधारित असणारी सगळी गणितं तुम्हाला येणं अपेक्षित आहेत. चौथा घटक येतो कागद मापन आणि पाचवा घटक येतो नाणी आणि नोटा, रुपये, पैसे आणि याचं एकमेकांमध्ये रूपांतर करणं, मूलभूत क्रियावर आधारित प्रश्न, ह्याच्यामध्ये सुद्धा शाब्दिक उदाहरणांचा समावेश असणार आहे. पाचवा घटक येतो आकृतिबंध. ह्याच्यामध्ये भौमितिक आकार, संख्या, विविध मुक्तहस्त आकृत्या. त्याच्यानंतर 6वा घटक येतो तो म्हणजे भूमिती. भूमितीमध्ये कोन, कोनांचे प्रकार, काटकोन, लघुकोन, विशाल कोन. दुसरा घटक येतो सममिती. तिसरा घटक येतो म्हणजे शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस, आयत. चौथा घटक येतो वर्तुळ. वर्तुळाशी संबंधित असलेले त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड, कड म्हणजेच परिघ, अंतर्भाग, बाह्यभाग. पाचवा घटक येतो म्हणजे परिमिती. परिमिती तो कुणाकुणाची परिमिती तुम्ही काढायची आहे, तर त्रिकोण, आयत, चौरस ह्याच्यावर शाब्दिक उदाहरणं पण असतील. क्षेत्रफळ. क्षेत्रफळ कोणत्या कोणत्या आकृत्यांचे काढायचे आहे, तर आयत, चौरस किंवा तिथे तुम्हाला एखादी आकृती दिली असतील त्याच्यावरती त्याचं मापन दिलेलं असेल आणि त्याच्या आधारे तुम्हाला क्षेत्रफळ काढायला सांगतील. 7वा घटक असणार आहे त्रिमितीय वस्तू व घडणी. 8वा घटक असेल दंडगोल, शंकू, गोल, त्याचे कडा आणि कोपरे. 9वा घटक असेल इष्टिकाचिती व घन, कडा, शिरोबिंदू, पृष्ठे. याच्यावर संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 7वा घटक असेल चित्रालेख. याच्यामध्ये चित्ररूप माहितीचे आकलन आणि त्याच्यावर आधारित प्रश्न असणार आहेत.
तर अशा पद्धतीनं आज आपण गणित आणि मराठी या दोन्ही विषयासाठी असणारा अभ्यासक्रम पाहिलेला आहे. बऱ्यापैकी ज्यांनी अगोदर स्पर्धा परीक्षा दिल्या असतील त्यांना हे नवीन नाही, पण जी मुलं नव्यानच या परीक्षेला आता सामोरी जाणार आहेत त्यांच्यासाठी मात्र हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. ही माहिती तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.